कोणी तुमच्यावर थोडंसं जरी रागवलं तर तुम्ही दिवसभर त्याचाच विचार करतात का? एखादी छोटी टीका देखील मनाला खूप लागते. मोठा आवाज, सततची गर्दी किंवा नकारात्मक वातावरण तुम्हाला पटकन थकवून टाकतं. जर यापैकी काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर कदाचित तुम्ही सेन्सिटिव्ह असाल. पण लक्षात ठेवा, सेन्सिटिव्ह असणं ही कमजोरी नाही, तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असू शकतो. आज आपण पाहणार आहोत अशी 7 लक्षण जी सांगू शकतात की तुम्ही गोष्टी इतरांपेक्षा जास्त खोलवर अनुभवता. नंबर 1. छोट्या गोष्टी मनाला लागतात. कोणीतरी थोडं कठोर बोललं आणि तो प्रसंग तुम्ही पुन्हा पुन्हा आठवत राहिला. इतर लोक पुढे गेलेले असतात पण तुमचं मन अजूनही त्याच घटनेत अडकलेलं असतं. नंबर 2. इतरांच्या भावना पटकन जाणवतात. समोरची व्यक्ती काही न बोलता ती दुःखी आहे, तणावात आहे की नाराज आहे याची तुम्हाला जाणीव होते. यामुळे तुम्ही इतरांबद्दल जास्त काळजी करता. नंबर 3. जास्त आवाज किंवा गर्दी थकवते. मोठा आवाज, सततची गर्दी किंवा खूप गोंधळ यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या पटकन थकू शकतात. काही लोकांना शांत वातावरणातच जास्त आराम वाटतो. नंबर 4. टीका खूप मनावर घेता. कोणीतरी सुधारणा म्हणून काही सांगितलं तरी तुम्हाला वाटतं कदाचित मीच पुरेसा चांगला नाही. रचनात्मक टीका आणि स्वतःची किंमत यामध्ये फरक ओळखणं महत्त्वाचं आहे. नंबर 5. ओव्हर थिंकिंग लवकर सुरू होतं. एक छोटासा प्रसंग आणि त्यावर तासनतास विचार. मी असं का बोललो? त्याने तसं का उत्तर दिलं? हे सतत होत असेल तर तुमचं मन अनुभवांवर खोलवर प्रक्रिया करत असू शकतं. नंबर 6. इतरांना मदत करताना स्वतःला विसरता. तुम्ही सर्वांची काळजी घेता पण स्वतःच्या भावना आणि गरजा अनेकदा मागे पडतात. सहानुभूती ही चांगली गोष्ट आहे पण स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. नंबर 7. एकटं राहून मन शांत होतं. सतत लोकांमध्ये राहिल्यानंतर थोडा वेळ स्वतःसोबत घालवल्यावर तुम्हाला पुन्हा ऊर्जा मिळते. हे एकटेपण नाही तर स्वतःला मानसिक विश्रांती देण्याचा मार्ग असू शकतो. जर यापैकी अनेक लक्षण तुमच्यात असतील तर याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काहीतरी चूक आहे. सेन्सिटिव्ह लोक अनेकदा इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात, नात्यांना महत्त्व देतात आणि छोट्या गोष्टींमधूनही आनंद शोधतात. पण त्याच वेळी स्वतःसाठी मर्यादा ठेवा. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा या 7 पैकी कोणतं लक्षण तुमच्याशी सर्वात जास्त जुळतं. आणि अशाच सायकोलॉजी आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट विषयांवरील व्हिडिओसाठी मराठी क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका.